देवाची प्रिय मुले अमर्याद सामर्थ्याने युक्त असतात, कारण ती सर्व शक्तिमान देवाच्या सामर्थ्यात स्थिर असतात. काय आपलाही हाच अनुभव आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी चांगले जीवन जगावे, समाजामध्ये त्यांचे चांगले नाव असावे आणि विशेष म्हणजे त्यांनी आपले घराणे चालवावे. हे झाले जगिक आई वडील यांविषयी. परंतु आम्ही देवाची लेकरं या नात्याने कधी विचार करतो का की आमचे वर्तन कसे असावे? देव आमच्यापासून काय इच्छितो? यासाठी प्रियांनो, आम्हाला आजचे अध्ययन पाहावे लागेल. पौलाने याबाबत काय मार्गदर्शन केले, त्याने कोणत्या सूचना दिल्या, हे सर्व पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही इफिस्करास पत्र ह्याचे अध्ययन करीत आहोत. 4 अध्याय आम्ही संपवलेले आहेत. पवित्र आत्म्याला खिन्न न करण्याविषयी पौलाने जो बोध केला त्याचे स्पष्टीकरण आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिले. आता आपण इफिस्करास पत्र या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहोत. या अध्यायात आम्ही मंडळीला ख्रिस्ताची वधू म्हणून पाहणार आहोत. या अध्यायात पौलाने ही सर्व मंडळीविषयीची रूपके एकत्रितरित्या वापरली आहेत किंवा ती एकमेकांमध्ये मिसळली आहेत असे म्हटले तर ते जास्त बरोबर होईल. 4थ्या अध्यायात मंडळी एक नवीन मनुष्य म्हणून आपण पाहिले. आता या अध्यायात आम्ही मंडळीला भावी वधूच्या रूपात पाहणार आहोत. या अध्यायातील भर भविष्यावर आहे. आज मंडळी वधू नाही, ती भविष्यात वधू बनणार आहे. या जगात वावरणारी मंडळी एक नवीन मनुष्य आहे आणि या मंडळीचा ख्रिस्ताशी वांग निश्चय किंवा साखरपुडा झालेला आहे, परंतु तिचा अजून त्याच्याशी विवाह झालेला नाही. विवाह अजून व्हायचा आहे. ख्रिस्त मंडळीला घेऊन गेल्यानंतर मंडळी ख्रिस्ताची वधू बनणार आहे. पवित्र शास्त्र आम्हाला प्रगटीकरणाचे पुस्तक 21व्या अध्यायाच्या 2 व 9व्या वचनात सांगते, तेव्हा मी पवित्र नगरी नवी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजलेली होती. नंतर शेवटच्या 7 पिढांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये, नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवितो. श्रोत्यांनो, या पृथ्वीवर असताना आम्ही विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताची भावी वधू म्हणून वागायला हवे. आमचा आता त्याच्याशी साखरपुडा झालेला आहे. पौलाने करिंथ येथील मंडळीस हीच गोष्ट लिहिली. तो करिंथकरास 2 पत्र 11 अध्याय 2 वचनात लिहितो, मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. जेव्हा एखाद्या मुलीचा साखरपुडा होतो व ती विवाहाची तयारी करू लागते, तेव्हा तिला तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींसाठी वेळ राहत नाही. ती आपल्या ओळखीच्या परिचयाच्या मुलांबरोबर बाहेर जात नाही. त्यांच्यामध्ये तिला काही रुची राहत नाही. ज्या आमचा ख्रिस्ताशी साखरपुडा झाला आहे त्या आम्ही या जगासारखे कसे जगू शकतो? एक दिवस आम्हाला ख्रिस्तासमोर सादर केल्या जाणार आहे. सर्व काळाकरिता आम्ही त्याच्याबरोबर राहणार आहोत व तो आमचा प्रभू व आमचा मालक बनणार आहे. आता आपण इफिस्करास पत्र याच्या 5व्या अध्यायाची रूपरेषा पाहूया. या अध्यायाचे 3 भाग आम्हाला सोयीकरता पाडता येतील. मंडळीचा वांग निश्चय, मंडळीचा अनुभव आणि मंडळीची अपेक्षा असे 3 विभाग आम्ही या अध्यायाचे पाडू शकतो. आता आपण पहिला विभाग म्हणजे मंडळीचा वांग निश्चय याचे स्पष्टीकरण पाहूया. इफिस्करास पत्र 5 अध्याय पहिली 2 वचने सांगतात, तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा
आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ दिले म्हणून त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. या वचनातील सुरुवातीच्या तर मग या शब्दांनी हा विभाग 4थ्या अध्यायाशी जोडला गेला आहे. आणि श्रोत्यांनो, आपल्याला आठवतच असेल की 4थ्या विभागात विश्वासणाऱ्याच्या वर्तनाविषयी विचार करण्यात आलेला आहे आणि आता ही पुढे ख्रिस्ती वर्तनाविषयी बोध करण्यात आलेला आहे. मंडळीला ख्रिस्तासमोर डाग विरहित व निर्दोष अशी सादर केल्या जाणार आहे म्हणून हा बोध मंडळीकरिता नक्कीच महत्वाचा आहे. हे उदात्त व उंच ध्येय पूर्णपणे ख्रिस्ताचे कार्य आहे व या ठिकाणी याच जगात आम्हाला पवित्र आचरण करण्यास भाग पडायला लावणारे सामर्थ्य आहे. आम्ही शिकलो की पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये वस्ती करतो आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला मुद्रित करतो, परंतु आम्ही पवित्र आत्म्याला आमच्या अयोग्य वर्तनाने खिन्न करू शकतो. जर इफिस्करास लिहिलेल्या पत्राच्या 4थ्या अध्यायातील 31व्या वचनात सांगितलेल्या गोष्टी आम्ही करू तर आम्ही पवित्र आत्म्याला दुखवू किंवा खिन्न करू, परंतु त्याचा अर्थ असा नाही की येथून पुढे आम्ही देवाची लेकरे नाही, परंतु त्याचा अर्थ असा की आम्ही देवाची लेकरे आहोत. या गोष्टीवर अविश्वासणारे जग विश्वास ठेवणार नाही. ज्या दिवशी परमेश्वर मंडळीला प्रभू येशू समोर सादर करेल त्या तारणाच्या दिवसापर्यंत आम्हाला देवाच्या आत्म्याने मुद्रित केल्या गेले आहे. या ध्येयामुळे आमचे वर्तन पवित्र असायला हवे. विश्वासणाऱ्याने देवाचे अनुकरण करणारे असायला हवे. विशेष रीतीने क्षमा करण्याच्या बाबतीत त्याने देवाचे अनुकरण करायला हवे. ही गोष्ट ख्रिस्ती जीवनाच्या सर्व अंगांना लागू पडते. जे विदेशी पूर्वी अत्यंत खालच्या पातळीवर चालत होते त्यांना आता फार उंच अशा पातळीवर, प्रीतीच्या पातळीवर उचलून ठेवण्यात आले आहे. त्यांना आता प्रिय मुले असे म्हणण्यात आले आहे. ही प्रीतीची पातळी जेथवर विश्वासणाऱ्यांना उचलण्यात आले आहे ती पातळी ख्रिस्ताने प्रदर्शित केलेली आहे. आमच्याकरिता स्वतःला अर्पण व यज्ञ म्हणून जेव्हा त्याने दिले तेव्हा त्याने ही प्रीतीची पातळी प्रदर्शित केली. पॉल म्हणतो, देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे दिले. हा वधस्तंभाचा अगदी स्पष्ट असा संदर्भ आहे. यामुळे ख्रिस्ताचा वधस्तंभावरचा मृत्यू एका अपराधाची शिक्षा म्हणून राहत नाही, त्यापेक्षा कितीतरी वेगळा असा त्याचा अर्थ होतो. वधस्तंभ ती पितळी वेदी होती जिच्यावर प्रभू येशूला होमार्पण म्हणून अर्पण करण्यात आले. या अर्पणाने जगाचे पाप हरण करण्यात आले. देवाच्या आज्ञेनुसार जुन्या करारात जे प्रत्येक अर्पण सादर करण्यात आले त्या अर्पणाशी ख्रिस्त समरूप आहे. ती सर्व अर्पणे ख्रिस्ताकडे निर्देश करणारी आहेत. वधस्तंभावरील मानवाचा पर्याय म्हणून झालेल्या ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे विश्वासणाऱ्याला प्रीतीच्या या उच्च पातळीवर येता येते. विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्याला दुखावणे परवडण्यासारखे नाही, कारण पवित्र आत्माच फक्त त्याच्या जीवनात हे फळ आणू शकतो. लक्षात घ्या श्रोत्यांनो की गलतीकरास लिहिलेल्या पत्राच्या 5व्या अध्यायातील 22व्या वचनात पवित्र आत्म्याचे फळ काय ते सांगितले आहे आणि त्याचे पहिले अंग प्रीती हे आहे. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 3 आणि 4 वचन, परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्पळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न हो. ती उचित नाहीत, तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो. श्रोत्यांनो, या ठिकाणी ज्या पापांचे वर्णन देण्यात आले आहे ते अविश्वासणाऱ्याच्या जीवनात सर्रासपणे असणारी पापे आहेत. आजच्या जगातली ही सर्वसाधारण पापे आहेत. ती खालच्या पातळीवरील अनैतिक कृत्य आहेत. या पापांमध्ये देवाचा मुलगा किंवा मुलगी सवयीने गुंतू शकत नाही असे पॉल सांगत आहे. यामध्ये थोडेही गुंतणे आत्म्याला किळस आणणारे, वेदना देणारे आहे. हे वाक्य मी अनेकदा म्हणते व आताही ते तुम्हाला परत सांगते. जर तुम्ही पापात पडला आहात व त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत नाही किंवा त्याविषयी चिंता वाटत नाही तर तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या नाही. मला नाही वाटत की यात काही पर्याय असेल, परंतु जर तुमच्या अंतःकरणात पापाची खात्री असेल तर तुम्ही त्यावर विजय मिळून जसा उधळा पुत्र आपल्या पित्याकडे परत गेला तसे तुम्हीही देवाकडे परत वळाल. तुम्ही पित्याचे पुत्र व कन्या आहात आणि फक्त पुत्र व कन्याच आपल्या पित्याकडे परततात. या वचनामध्ये जी पापे सांगण्यात आली आहेत ती हीन पापे आहेत व ती देवहीन माणसाची वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा तुम्ही विश्वासणारे म्हणून देवाकडे
आपल्या पाप कबुलीकरिता जाता, तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व पापांचे एक गाठोडे बांधून ते देवाच्या हाती सोपवून देत नाही. हा काही घाऊक व्यवहार नाही, तर तुम्ही तुमची एक एक पापे कबूल करता. उदाहरणार्थ, जर तुमची जीभ तिखट असेल व इतरांना दुखावणारी कुजबूज करणारे तुम्ही असाल, तर देवाजवळ हे माझे पाप आहे असे कबूल करा. जेव्हा तुम्ही देवाकडे जाऊन ही गोष्ट करता, तेव्हा तुमची त्याच्याबरोबरची सहभागिता सुरळीत होते. विश्वासणारे कधीकधी या पापात पडतात, कधीकधी या गोष्टी नकळत होतात. उदाहरणार्थ, विश्वासणारे एकमेकांच्या प्रार्थना विनंत्यांची देवाणघेवाण करतात व ज्या अगदी खाजगी प्रार्थना विनंत्या असतात, त्याही प्रार्थनेच्या नावाखाली इतरांना सांगितल्या जातात. एखाद्या विश्वासणाऱ्याच्या ज्या खाजगी गोष्टी कोणाजवळ प्रार्थनेकरिता सादर केल्या जातात, त्या उघड गुपिताप्रमाणे बनतात. श्रोत्यानो, वायफळ बडबड हेही एक पाप आहे आणि अनेक विश्वासणारे या प्रकारच्या पापात पडतात. परंतु अशा वेळेस त्यांनी आपली पापे देवाजवळ कबूल करायला हवीत. फिनेलॉन ह्यांनी ही गोष्ट अशा प्रकारे मांडली, जसे एखाद्या प्रिय मित्राजवळ तुम्ही आपले मन मोकळे करता, मनाचा भार हलका करता, आपला आनंद आपली दुःखे सांगता, तसे तुम्ही देवाजवळ सर्व काही सांगा. त्याला तुमची दुःखे सांगा, तो तुमचे सांत्वन करेल. त्याला तुमचा आनंद सांगा, तो त्याला योग्य भावनेत बदलेल. तुमच्या तीव्र इच्छा त्याला सांगा, तो त्या शुद्ध करेल. तुमच्या नावडत्या गोष्टी त्याला सांगा, तो तुम्हाला त्यांच्यावर विजय मिळवायला मदत करेल. त्याला तुमचे मोह सांगा, तो तुमचे त्या मोहांपासून संरक्षण करेल. तुमच्या हृदयाच्या जखमा त्याला दाखवा, तो त्या बऱ्या करेल. तुमचा चांगल्या गोष्टींविषयीचा निर्विकारपणा, वाईटाविषयीची तुमची विकृत आवड, तुमचे अस्थैर्य त्याच्यासमोर मांडा. तुमच्या स्वतःवर प्रेम करण्याने तुम्ही दुसऱ्यांशी न्यायाने वागू शकत नाही. वृथा अभिमानामुळे तुम्ही अप्रामाणिक कसे बनता, तुमचा अहंकार तुम्हाला तुमच्यापासून व इतरांपासून कसे लपवतो, हे त्याला सांगा. जर अशा प्रकारे तुम्ही तुमचा सर्व दुष्टपणा, गरजा, समस्या त्याच्यासमोर मांडल्या, तर तुम्हाला काय सांगायचे असा प्रश्न पडणार नाही. तुम्ही हा विषय संपवू शकणारच नाही. तो सतत नवीन बनवला जातो. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा
ज्या लोकांमध्ये गुपित असे काही राहिले नाही, त्यांना बोलण्यासाठी विषयांची कमी पडत नाही. ते बोलताना शब्द मोजून मापून बोलत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये राखून ठेवण्यासारखे काहीच नसते. ते जसा विचार करतात तसे काही राखून न ठेवता हृदयाच्या विपुलतेतून बोलतात. जे परमेश्वराबरोबर अशा प्रकारे अनौपचारिक काही राखून न ठेवता समागम प्राप्त करू शकतात, ते धन्य आहेत. सर्व विश्वासणाऱ्यांची मोठी गरज ही आहे की त्यांनी देवाकडे जाऊन आपले मन मोकळे करावे. कोणी असे म्हणेल की या ठिकाणी सांगितलेली पापे विश्वासणारा करेल हे विश्वसनीय नाही. तुम्ही जर अनेक वर्षे देवाच्या सेवेत राहिला असाल तर तुम्हाला समजेल की विश्वासणारे ख्रिस्ती या प्रकारच्या पापात पडू शकतात. अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना वाटते की त्यांनी अक्षम्य अपराध केला आहे, परंतु तसे नाही श्रोत्यांनो. त्या पापापासून मागे वळून देवाकडे येण्याचा एक मार्ग आहे. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय 9 वचन आम्हाला सांगतं की जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मांपासून शुद्ध करील. प्रभू परमेश्वर अत्यंत क्षमाशील आहे. तो 70 वेळा क्षमा करणारा देव आहे, परंतु आम्ही क्षमेसाठी त्याच्याकडे पश्चातापी अंतकरणाने जाण्याची गरज आहे. तरीही पुन्हा व पुन्हा आम्ही पापात पडणे आमच्याकडून अपेक्षित नाही. आम्ही या पृथ्वीवर असताना परिपूर्ण कधीही होणार नाही हे खरे असले तरी आम्ही जसा देव पवित्र आहे तसे पवित्र बनण्याची आज्ञा आम्हाला देण्यात आली आहे. श्रोत्यांनो, पॉल म्हणतो की ख्रिस्ती व्यक्तीने म्हणजे विश्वासणाऱ्याने ह्या सर्व गोष्टींचा उच्चारही करू नये. लक्षात घ्या की ख्रिस्ती मूल्ये, तत्व व जीवन पद्धती ही बऱ्याचदा जगाच्या मूल्यांच्या, तत्वांच्या व जीवन पद्धतीच्या विरुद्ध असतात. जे जगामध्ये सर्वमान्य आहे ते देवाच्या दृष्टीने अमंगळ, अशुद्ध आहे. आजकाल विवाहापूर्वी लैंगिक सुख भोगणे अपराध समजले जात नाही आणि विवाह बाह्य संबंध असणे विशेष मोठा अपराध समजला जात नाही. तर या गोष्टी एक सर्वमान्य वर्तन आजच्या जगात समजल्या जाते. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, पवित्र शास्त्र या गोष्टीच्या अगदी विरुद्ध शिक्षण देते. विश्वासणाऱ्यांनी ही पापे करणे तर दूरच राहू द्या, पण त्यांचा उच्चारही करू नये असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. जगाच्या दृष्टीने ही पातके नाहीत. त्यांना नवीन नीतिशास्त्र समजल्या जाते, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने ही फार भयंकर अशी पापे आहेत. सर्व अशुद्धता म्हणजे अनैतिकता होय. परमेश्वराने पती पत्नींमध्ये जी प्रीती ठेवलेली आहे ती फक्त विवाहाच्या संदर्भात आहे व तिचा आनंद फक्त वैवाहिक संबंधापुरताच मर्यादित आहे. परंतु विवाह बाह्य संबंध किंवा स्त्रियांना इतर स्त्रियांविषयीचे अनैसर्गिक आकर्षण असणे किंवा पुरुषांना इतर पुरुषांविषयी अनैसर्गिक आकर्षण असणे या गोष्टी एक भयंकर अनैतिकता आहे. ती एक अत्यंत किळसवाणी अशुद्धता आहे व असल्या गोष्टींचा निसर्गालाही वीट आहे. या गोष्टींचा विश्वासणाऱ्यांमध्ये उल्लेखही न व्हावा असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. पौलाने या पापांच्या यादीत लोभांचाही समावेश केलेला आहे. लोभ फक्त पैसा किंवा संपत्ती यांच्याच बाबतीत असू शकतो असे नाही, तर दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ बनण्याच्या वृत्तीलाही लोभ म्हणता येईल. घर किंवा प्रतिष्ठेचे स्थान, मानाचे स्थान याविषयी जबरदस्त अमर्याद इच्छा असणे म्हणजे ही लोभच. असे म्हणतात की कंजूस माणसाला रुपये नोटाच्या रूपात असलेले आवडतात, कारण तो त्याच्या थप्प्या लावू शकतो, आणि उधळ्या माणसाला वाटते की पैसे नाण्याच्या रूपात असावेत, म्हणजे तो उधळू शकतो. पैसे साठवून ठेवणे किंवा खर्च करणे काहीही असो, पैशाचा लोभ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा जमवणे आहे. काही लोकांना या जगातले सन्मान मिळविण्याचा लोभ असतो. मला असे काही देवाचे सेवक माहीत आहेत की त्यांना पैशाचा लोभ नाही, तर त्यांना प्रतिष्ठेच्या स्थानाचा लोभ आहे. त्यांना त्यांच्या धर्मप्रांतामध्ये प्रतिष्ठेचे स्थान हवे असते. आमच्या दैहिक स्वभावातले लोभ एक किळसवाणे पाप आहे. पॉल म्हणतो, यांचा तुम्हामध्ये उच्चारही न हो. याचा अर्थ असा की या गोष्टी मान्यतेकरिता किंवा इच्छेखातर उल्लेख होऊ नयेत. स्पष्ट आहे की या दोन्ही कारणांसाठी मी या गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. पॉल पुढे या यादीत अमंगळपण, बाष्पळ गोष्टी व टवाळी या गोष्टींचा समावेश करतो. अमंगळपणा म्हणजे घाणेरड्या दुष्ट गोष्टी. आजकाल आपल्या देशातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये या सर्वत्र ऐकायला व पाहायला मिळतात. बाष्पळ गोष्टी म्हणजे पापाविषयी बढाई मारणे.
तुम्ही असल्या स्त्री पुरुषांचे बोलणे ऐकले आहे काय, की आम्ही एका पार्टीत दारू प्यायलो असली त्यांनी मारलेली बढाई तुम्ही कधीतरी ऐकली असेल, किंवा मी अमुक अमुक मुलीला किंवा इतक्या इतक्या स्त्रियांना खेळवले आहे अशी पुरुषांनी मारलेली बढाई तुम्ही ऐकली असेल. या बोलण्याला बाष्पळ बोलणे असे म्हटले आहे. टवाळी म्हणजे शुद्ध विनोद नाही हे तुम्हाला माहीतच आहे. यामध्ये अश्लील बोलण्याचाही समावेश होतो, अश्लील विनोदांचाही समावेश होतो. या सर्व गोष्टी विश्वासणाऱ्यांनी टाळायला हव्यात. पॉल म्हणतो की त्याऐवजी ईशोपकार स्मरण व्हावे. ख्रिस्ती संवादामध्ये देवाची स्तुती केल्या जावी अशी विश्वासणाऱ्यांकडून अपेक्षा आहे. ट्रेनमधून प्रवास करीत असताना किंवा सार्वजनिक स्थळी गर्दीमध्ये कोणा विश्वासणाऱ्यांशी बोलत असताना किंवा क्लबमध्ये एखादा खेळ खेळत असताना शक्य आहे श्रोत्यानो की एखाद्या अविश्वासणाऱ्याशी तुमची भेट होते आणि देवहीन असलेला हा अविश्वासणारा तुमच्याशी बोलताना किंवा खेळताना घाणेरडे शब्द, शिव्या अगदी सहजपणे उच्चारतो व प्रत्येक वेळेस जेव्हा तो असले शब्द उच्चारेल तेव्हा जर तुम्ही जे विश्वासणारे देवाची स्तुती असो, देवा तुला धन्यवाद असो असे जर म्हणाल तर त्या अविश्वासणाऱ्याला आश्चर्य वाटेल व तो तुम्हाला तसे तुम्ही का म्हणता असे विचारेल. ईशोपकार स्मरण करणे ही तुमची दुसऱ्यांवर प्रभाव टाकणारी कृती असू नये, तर ती तुमची सवय असू द्या. कोणाला प्रभावित करण्यासाठी नाही, तर तुम्ही देवाच्या समक्षतेची जाणीव ठेवता हे दाखवणारी ही कृती असायला हवी. कोणी जर अमंगळपणा, अशुद्धता, जारकर्म, बाष्पळ गोष्टी, टवाळी या गोष्टींविषयी बोलायला सुरुवात केली तर विश्वासणाऱ्याने त्यामध्ये मान्यता किंवा इच्छा यांच्या खातर भाग घेऊ नये आणि विश्वासणाऱ्यांच्या समूहामध्ये या गोष्टींचा मान्यता किंवा इच्छा यांच्या खातर उच्चारही होता कामा नये असे पवित्र शास्त्र आम्हाला निक्षून सांगते. देवाचे आभार मानण्याची चांगली सवय विश्वासणाऱ्यांनी करून घ्यायला हवी. आता पॉल पुढे काय म्हणतो ते पहा. 5वा अध्याय 5व्या वचनात तो म्हणतो, जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की नवीन जन्म न झालेल्या या सर्व पापांमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही. जर स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारी व्यक्ती या पापांमध्ये जगत असली तर ती कोणत्या विभागात आहे ते आपोआप स्पष्ट होते. नंतर तो 6व्या आणि 7व्या वचनात काय म्हणतो पहा. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो, म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. तुम्हाला माहीतच आहे की या पापांमुळे ज्यांचा नवीन जन्म झालेला नाही अशांवर देवाचा क्रोध ओतला जाईल व जर देवाच्या लेकरांनीही या पापांमध्ये भागीदारी केली तर साहजिकच त्यांच्याविषयी परमेश्वर असंतुष्ट होईल व त्यांच्यावरही देवाचे शासन आल्याशिवाय राहणार नाही. अशा पापांमध्ये सहभागी होणारी व्यक्ती जर देवाचा पुत्र किंवा कन्या असेल तर परमेश्वर त्या व्यक्तीला निश्चितच शासन करेल. जर पाप करून तुम्ही निभावून जात असाल तर तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या नाही, कारण परमेश्वर तुमचा न्याय जगाच्या बरोबर करणार आहे आणि याचा अर्थ असाही होतो की तुमचे तारण झालेले नाही. तुम्ही नवीन जन्म पावलेल्यांपैकी नाही. जर तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या आहात आणि या गोष्टी करीत आहात तर देव तुम्हाला शासन करेल. तो तुम्हाला येथेच याच आयुष्यात बाजूला घेऊन शासन करेल. जर परमेश्वर तुम्हाला शासन करीत नाही तर तुमची स्थिती शोचनीय आहे. त्याचा अर्थ हाच की तुम्ही देवाचे लेकरू नाही, कारण परमेश्वर सैतानाच्या मुलांना शासन करीत नाही. पुढे तो 5वा अध्याय 8 ते 10 या वचनांमध्ये म्हणतो, कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. पॉल विश्वासणाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या स्थितीची आठवण करून देत आहे. ते केवळ अंधकारातच नव्हते, तर ते स्वतः अंधकार असे होते. आपण तारण न झालेल्या लोकांविषयी म्हणतो की ते अंधकारात आहेत, परंतु ही स्थिती तर त्यापेक्षाही वाईट आहे. पॉल आता त्यांना म्हणतो की ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. याचा अर्थ असा की त्यांनी प्रभूचा प्रकाश परावर्तित करावा. प्रकाशाची सतत सोबत करणारी वैशिष्ट्ये कोणती ते पौलाने सांगितले. ती वैशिष्ट्ये म्हणजे चांगुलपणा, धार्मिकता, सत्यता ही आहेत. चांगुलपणा म्हणजे दया, धार्मिकता म्हणजे नैतिक रुजुता आणि सत्यता म्हणजे सचोटी व प्रामाणिकपणा. विश्वासणाऱ्याने तो देवाच्या इच्छेनुसार चालत आहे की नाही ह्याची चाचणी करायला हवी. नंतर पुढे तो
पुढच्या वचनांमध्ये म्हणतो 11 ते 13 ह्या वचनांमध्ये, अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधिलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांनी अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नये असे पॉल सांगतो. तो म्हणतो की आम्ही त्यांचा प्रतिकार करायला हवा, त्यांना दोषी ठरवायला हवे. याचा अर्थ असा नाही की विश्वासणाऱ्यांनी सुधारक बनायला हवे. याचा अर्थ असा की त्याने आपल्या प्रकाशमय जीवनाच्याद्वारे त्या अंधाराच्या कृत्यांचा निषेध करायला हवा. अंधार जे लपवतो ते प्रकाश उजेडात आणतो. अंधाराला उद्देशून उपदेश केल्याने तो नष्ट होत नाही, तर तो प्रकाशाच्या समक्षतेने नष्ट होतो. परमेश्वर पिता आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या वचनानुसार चालण्याकरिता आपणाला मार्गदर्शन आणि सहाय्य पुरवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. मुक्तीच्या दिवसापर्यंत आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या योगे मुद्रित झालो आहोत. आजचा प्रश्न, देवाची प्रिय मुले या नात्याने आम्ही कोणत्या लोकांशी भागीदारी करू नये? ए. यहुदी, बी. आज्ञा मोडणाऱ्या, सी. मूर्ख, डी. अशुद्ध. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही हे सदैव लक्षात ठेवावे की ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आहे आणि आपल्यासाठी स्वतःला अर्पण केले, आणि म्हणून आम्ही प्रीतीने चालावे, प्रकाशाच्या प्रजेसारखे चालावे. ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये असणे गरजेचे आहे. प्रियांनो, काय आपण देवाची प्रिय मुले आहोत हे जाणलेले आहे? काय आम्ही अंधारापासून दूर आहोत? आपण विचार कराल काय? आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. होय प्रभूजी, तू आम्हाला प्रकाशाची लेकरं बनवलेलं आहेस आणि तुझी इच्छा आहे की आम्ही अंधारामध्ये चालू नये. अंधारापासून आम्ही दूर असावं, तुझ्या प्रकाशामध्ये आम्ही सदैव प्रकाशित असावं आणि आम्ही इतरांसाठी देखील प्रकाश बनावं. होय प्रभूजी, आज ज्या नवीन गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या सर्व गोष्टी आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसवितो. बापा, तू आम्हाला सहाय्य कर की योग्य मार्गावरती आम्ही चालावं आणि बापा आमच्या कृतीने तुला संतोष द्यावा. यासाठी प्रभूजी आम्ही लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो. तू आमचा स्वीकार कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.